नमस्कार मंडळी, भूतांच्या या रहस्यमयी दुनियेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजची गोष्ट आहे 3 मित्रांची. हे 3 मित्र म्हणजेच मंदार, राहुल आणि विरल. इंडिया वर्ल्ड कपच्या फायनलला पोहोचल्यानंतर जेवढा आनंद तुम्हाला झाला तेवढाच आनंद या तिघांनाही झाला होता. या तिघांनी ठरवलं की ही मॅच, फायनलची मॅच एकत्र बघूया आणि म्हणूनच अलिबागच्या वर्सोळी बीच जवळ यांनी एक सी फेसिंग हॉटेल बुक केलं. यांचं असं ठरलं होतं की शुक्रवारी ऑफिस नंतर सगळ्यांनी मंदारच्या घरी भेटायचं आणि मग शनिवारी अलिबागसाठी रवाना व्हायचं आणि मग रविवारी मॅच तिकडे बघून सोमवारी बॅक टू मुंबई असा यांचा प्लॅन होता. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी ऑफिस संपल्यानंतर राहुल आणि विरल मंदारच्या घरी भेटले. तिघांच्या गप्पा गोष्टी रंगल्या होत्या, जेवणही झालं होतं. आता झोपायची वेळ आली होती, पण काही केलं तिघांना झोप लागत नव्हती. अचानक का कोणास ठाऊक राहुलच्या मनात एक विचार आला. राहुल बोलला, अरे बाय द वे, आपण उद्या सकाळी निघणारच आहोत ना. आता तशी आपल्याला झोप लागत नाहीये. आपण एक काम करूया का, आपण आत्ताच निघूया. आत्ता बघा, आत्ता वाजले आहेत 12. तो आपण 12 निघाल्यानंतर 3-3:30 पर्यंत अलिबागला पोहोचू. तसंही आपलं हॉटेल सी फेसिंग आहे. हॉटेलच्या बाहेर गाडी लावूया आणि मस्तपैकी रात्रीचं आणि पहाटेचा समुद्र कसा असतो ते एन्जॉय करूया. आणि वाटलंच तर एक डुलकी गाडीत सुद्धा आपण काढू शकतो. सकाळी जेव्हा चेक इन टाइम होईल तेव्हा आपण डायरेक्ट हॉटेलमध्ये चेक इन करू. मंदार आणि विरलला ही कल्पना चांगली वाटली. त्यामुळे हे तिघही रात्री 12 वाजता अलिबागसाठी रवाना झाले. साधारण 3-3:30च्या आसपास हे तिघही अलिबागच्या वर्सोळी बीच जवळ जे हॉटेल यांनी बुक केलं होतं त्या हॉटेलच्या तिकडे पोहोचले. हॉटेल एकदम सी फेसिंग होतं, म्हणजे हॉटेलमधनं बाहेर पडल्याच समुद्र किनारा सुरू होतो. या तिघांच्या एक लक्षात आलं की हॉटेलच्या शेजारीच एक मोठं स्मशान आहे. आधी तर या तिघांना या गोष्टीची भीती वाटली, पण हा एक काहीतरी वेगळा अनुभव आहे या गोष्टीची जाणीव सुद्धा या तिघांना झाली आणि म्हणूनच हे तिघही एकमेकांना भूतांच्या गोष्टी ऐकू लागले. आता वेळ झाली होती साधारणपणे पहाटेचे 4:30. पुन्हा एकदा राहुलच्या डोक्यात आलं, अरे ती बाजूला स्मशानभूमी आहे, तिकडे एक चक्कर मारायची का? आधी तर मंदार आणि विरल नाही बोलले. नको रे बाबा, उगाच कशाला त्या भूताभितांच्या एरियामध्ये जायचं. गोष्टी ऐकण्यापर्यंत ठीक होतं असं मंदार बोलला. पण राहुलनी मस्का विस्का मारत या दोघांनाही स्मशानात जाण्यासाठी मनवलंच. राहुल बोलला, अरे बाबांनो, आता तसे पण पहाटेचे 4:30-4:45 वाजले. ही आता भूतांची झोपायची वेळ असते. आत्ता काय भूत बाहेर पडत नाही. भूत बाहेर पडतात ते 12 ते 3 मध्ये, असं मी कुठेतरी वाचलंय. असं उगाच राहुल काहीतरी बोलून गेला. राहुलचं ऐकून या तिघांनीही त्या स्मशानभूमीमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याच या तिघांना असं वाटत होतं की त्या स्मशानभूमीत कोणतरी गात आहे. तो आवाज ऐकूनच मंदार आणि विरल यांनी परतीचा प्रवास सुरू केला, पण राहुलने त्या दोघांना थांबवलं. राहुल बोलला, अरे बाबा, कोण गातबीत नाहीये. हा वाऱ्याचा आवाज आहे. वाऱ्यामुळे असे कधी कधी आपल्याला भास होतात आणि तशी पण तुम्ही दोघं फट्टू आहात, सो तुम्हाला असं वाटणं साहजिकच आहे की कोणतरी गात आहे म्हणून. तेवढ्यात मंदारचं लक्ष स्मशानाच्या एका कोपऱ्यात गेला. तिकडे त्यांनी बघितलं की तिकडे ऑलरेडी एक चिता जळत होती आणि जेव्हा तो आवाज नक्की कुठून येतोय याचा अंदाज मांडण्याचा या तिघांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की तो आवाज त्या जळत्या चितेतूनच येत आहे. मंदार आणि विरलला आता पुढे जाणं काही योग्य वाटत नव्हतं. एकतर तो आवाज कुठला होता माहिती नाही आणि त्यात पक्ष्यांचे चित्र विचित्र आवाज जेव्हा या तिघांच्या कानावर पडत होते तेव्हा त्या तिघांमधल्या दोघांना म्हणजेच मंदार आणि विरलला असं वाटत होतं की आपण जे काही करतोय ते उचित नाहीये. आपण परत आपल्या गाडीत गेलेलंच बरं. पण राहुल काही केलं ऐकायला तयारच नव्हता. राहुलने विचार केला की आता या दोघांना मी सिद्ध करून दाखवतो की हा आवाज बाकी काही नसून आपल्याला होणारा एक भास आहे. राहुल दोघांचे हात पकडून हळूहळू त्या चितेच्या दिशेने चालू लागला. जसे हे तिघही त्या चितेच्या जवळ येत होते तसा तो आवाज सुद्धा वाढायला लागला. मंदार आणि विरल राहुलला थांबवत होते, पण राहुल काही केल्या या दोघांना सोडत नव्हता आणि तुम्ही कसे घाबरट आहात हे आज मी दाखवूनच देतो याच उद्देशाने राहुल या दोघांना त्या चितेकडे घेऊन जात होता. हे तिघही आता त्या चितेजवळ पोहोचले. जसे ते त्या चितेजवळ पोहोचले तसा अचानक एक माणूस या तिघांसमोर आला. अडकलास, आता ती काय तुला सोडत नाही. गेला, तुम्ही तिघांनी खूप मोठी चूक केली आहे तिकडे येऊन. तुम्हाला आधीच इकडनं परत जायला हवं होतं. जा, नाहीतर ती तुम्हाला तिघांनाही सोडणार नाही. आणि एका क्षणात तो माणूस तिकडनं गायब झाला. आता मात्र या तिघांचेही पाय थंड पडले होते. आपण इकडे येऊन खूप मोठी चूक केली आहे हे राहुलच्या सुद्धा लक्षात आलं होतं. त्या चितेतनं ज्या ज्वाला बाहेर पडत होत्या त्या ज्वालांमधून एक स्त्री यांच्या समोर आली आणि यांना म्हणाली,
बाळांनो, बरं झालं तुम्ही तिघ एकत्र आलात म्हणून. तसही एका माणसाचं रक्त मला पुरलं नसतं. आजच पृथ्वी सोडली आहे ना मी, त्यामुळे मला माझी तहान भागवण्यासाठी कमीत कमी तुम्हा तिघांपैकी दोघांचं रक्त तर प्यावंच लागणार. आणि तिसऱ्याला सुद्धा मी काही सोडत नाही. तिसऱ्याला मी माझ्या बरोबर घेऊन जाईन. मोठा प्रवास आहे ना माझा. एकटी बिचारी बाई मी काय करणार. बरं झालं तुम्हाला देवानेच माझ्याकडे पाठवलं असावं. त्या बाईचे हे वाक्य ऐकून राहुल, मंदार आणि विरल हे आता पूर्णपणे घाबरून गेले होते. त्यांच्या तोंडातून वाचा फुटत नव्हती. राहुलनी कसं बसं मागे वळून या दोघांकडे बघितलं तर ना मंदारचा पत्ता होता ना विरलचा. राहुलला कळलं की तो या स्मशानभूमीत आता एकटाच आहे. त्याला असं वाटलं की ती समोरची बाई आली होती ती या दोघांनाही घेऊन गेली. राहुलच्या पायाखालची जमीनच सरकली. या गोष्टीचा त्याला इतका मोठा धक्का बसला की तो तिकडेच जमिनीवरच बेशुद्ध झाला. तासा दीड तासातच सकाळ झाली. मंदार आणि विरल दोघं गाडीत झोपून गेले होते. दोघांना जाग आली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की राहुल कुठे गेला. राहुल तर रात्री आपल्या सोबतच या गाडीत झोपला होता. मग अचानक हा गायब कुठे झाला. मंदार विरलला बोलला, हा बहुतेक डबा टाकण्यासाठी समुद्र किनारी गेला असणार. थांब, त्याला फोनच करतो. मंदारनी जेव्हा राहुलला फोन केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की राहुलच्या फोनची रिंग जवळच कुठनं तरी वाजत आहे आणि राहुल फोन उचलत नाहीये. त्यामुळे मंदार आणि विरल त्या आवाजाच्या दिशेने गेले तर त्यांच्या लक्षात आलं की ही रिंग तर स्मशानभूमीतनं येते. राहुल या स्मशानभूमीत काय करतोय हा प्रश्न या दोघांनाही पडला होता. पण आता राहुलचा पत्ता लागत नव्हता. त्यामुळे या दोघांनी ठरवलं की आपण आता या स्मशानभूमीत हा आवाज कुठनं येतोय त्याचा शोध लावूया. काही अंतरावरच त्यांना राहुल एका चितेजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडला. दोघं राहुलकडे धावत गेले. राहुलला उचललं, त्या स्मशानातनं आधी बाहेर काढलं, स्वतःच्या गाडीजवळ आणलं. राहुलच्या तोंडावर या दोघांनीही पाणी मारलं. राहुल शुद्धीत आला. या दोघांना बघून राहुलच्या जीवात जीव आला. राहुलने या दोघांना विचारलं, तुम्ही रात्री कुठे गायब झाला होतात. त्या बाई बरोबर मला असं एकटं का सोडून गेलात तुम्ही. मंदार बोलला, बाई आम्ही तुला एकटं सोडून गेलो. काय बोलतोस तू राहुल. राहुलने सगळी गोष्ट जशीच्या तशी त्या दोघांनाही सांगितली. मंदार आणि विरलला प्रश्न पडला की आम्ही तर तुझ्यासोबत स्मशानात आलोच नव्हतो. तुला आठवते आपण तिघही पहाटे 3 वाजता या गाडीतच झोपलो होतो म्हणून. नंतर असं काय झालं की तू त्या स्मशानात गेलास. हे सगळं ऐकून राहुलला एक गोष्ट लक्षात आली की कदाचित काल त्या स्मशानातल्या चितेवर जळणाऱ्या बाईनी राहुलला बोलवण्यासाठी मंदार आणि विरलचं रूप धारण केलं होतं. मंदार आणि विरल आपल्या सोबत आहेत म्हणून राहुल त्या स्मशानभूमीत गेला. ती बाई स्वतःची तहान भागवणारच होती. पण जेव्हा ती बाई राहुलचे प्राण घेणार होती तेव्हा राहुलच्या गळ्यात त्या बाईने एक चेन बघितली. ती चेन बघून ती बाई जोरात किंचाळली. त्या चेन मध्ये स्वामींचा फोटो होता. त्या दिवशी जर स्वामी राहुल बरोबर नसते तर कदाचित आज राहुल आपल्यात नसता. राहुलला इतर कोणी नाही तर त्या दिवशी स्वामींनीच वाचवलं. किंबहुना त्या रात्री राहुलने ती चेन स्वतःच्या हातात घेतली. त्या चेनला आणि स्वामींच्या फोटोना घट्ट पकडलं आणि ढसाढसा तिकडे रडू लागला. राहुल मंदार आणि विरलला बोलला, त्याच्या अलिबाग मध्ये स्वामींचं मठ जिथे कुठे असेल तिथे मला घेऊन चला. मला स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हायचंय. मंदार आणि विरलला राहुलचं हे बोलणं योग्य वाटलं. त्यांनी तो मठ शोधून काढला आणि तिघांनीही स्वामींचे आभार मानले. मंडळी, तुम्हाला असे कधी अनुभव आले असतील तर कृपया आम्हाला कमेंट्स करून कळवा. आणि तुमच्याकडे एखादी गोष्ट असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा ईमेल आयडी देतोय. त्या ईमेल आयडी वर तुमची गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचवा. मी नक्कीच या चॅनलवर तुमच्या नावासकट ती गोष्ट अपलोड करेन. धन्यवाद.